बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क. सुनेत्रा पवारांनी घेतलं अजितदादांच्या स्मृतींचं दर्शन. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुद्धा आज मतदान. 7 जण निवडणुकीच्या रिंगणात. अक्षय कर्डिले यांनी बजावला मतदानाचा हक्क. अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुडुचेरी, केरळमध्येही आज मतदान. ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा पणाला. भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावावर विभागवार चर्चा. बैठकीमध्ये निवडलेले नाव दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पाठवले जाणार. मला मारून दाखवाच, उद्रेक काय असतो हे संपूर्ण देश बघेल. व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील यांचं खुलं आव्हान. भोंदू अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस. भोंदू महेश गिरी उर्फ महेश काकडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल. दैवी विधीच्या नावाखाली लॉजवर नेत असल्याचा आरोप. भोंदू खरातची 5व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार. खरातची आज पुन्हा न्यायालयात हजेरी. 6व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीसाठी सरकारी वकील करणार युक्तिवाद. गोरेगावातील नेस्को सेंटरमधील ड्रग्ज प्रकरणामध्ये 11वी अटक. वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला अटक. अटकेतील आरोपींकडून संबंधित महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे झाले होते ट्रान्सफर. महिला सप्लायर असण्याचीही शक्यता. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामामध्ये सुमारे 22 किलो चांदीची तफावत. 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश.